मी सर्वप्रथम शब्दसुधारणे आदरणीय प्रांताध्यक्ष यांच्या परवानगीनं पक्षप्रवेशाचा कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण आदरणीय शरद पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीत बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांच्या 36 जिल्ह्यामध्ये ज्यांची कार्यकारिणी आहे, ज्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडी सोबत लोकसभेच्या 2 जागा आणि विधानसभेच्या 11 जागा ज्यांनी युतीमध्ये लढवल्या, असे रविकांत भाऊ राठोड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे। मी आदरणीय जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत आपण रविकांत भाऊ राठोड आणि त्यांच्या असंख्य सहकार्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश द्यायचा आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी रविकांत भाऊ राठोड यांच्या समवेत राजेश राठोड, सुरेश राठोड नांदेड, राजेश राठोड बीड, मुकेश राठोड संभाजीनगर, कमलताई चव्हाण जालना, उल्हास देशमुख हिंगोली, संतोष राठोड पैठण, देवीदास महाराम, साहेबराव राठोड गेवराई, अजय चव्हाण मालेगाव, राम राठोड माजलगाव, शैलेश वाघमारे पाली कोकण, कैलास आरे नांदेड, वकील राठोड अर्धापूर, देवीदास राठोड भोकर जिल्हा नांदेड, दिनेश राठोड, राहुल चव्हाण, विजय चव्हाण औरंगाबाद, सुभाष राठोड औरंगाबाद पश्चिम, या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज रविकांत भाऊ राठोड यांच्या समवेत पक्ष प्रवेश केला। त्या सगळ्यांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो। तसेच यानंतर रविकांत भाऊ राठोड यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं। माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचसोबत महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमचे जुने मार्गदर्शक जयंत पाटील साहेब, त्याचसोबत आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब, विद्याताई चव्हाण, आणि आज या अतिशय महत्वपूर्ण प्रवेश सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं अभिनंदन। आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय मोठी उलथापालट होत असताना आदरणीय शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील, सर्वसामान्य समाजातील, एका वंचित घटकातील कार्यकर्त्याला आज एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये पक्षप्रवेश दिला, त्याबद्दल मी प्रथमतः शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांचा आभार व्यक्त करतो। आणि एवढा मोठा हा पक्षप्रवेश सोहळा ज्यांच्या संकल्पनेतून घडतोय ते आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख। आपण खरं तर महबूबभाईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण बरीच स्पर्शाला हात लावायची संधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली। आणि साहेब, आज या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला मी आश्वासित करू इच्छितो की या महाराष्ट्रासह भारतामध्ये अग्रगण्य मानलेला बंजारा भटकाळ मुक्त समाज
हा येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खंबीरपणे पाठीमागे उभं करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू आणि येणाऱ्या 2024च्या इलेक्शन मध्ये कर्नाटकाप्रमाणेच याही ठिकाणी महाराष्ट्रातही आपण सत्ता पालट केल्याशिवाय थांबणार नाही आणि त्या सत्तेचे भागीदार तुम्ही आम्ही सर्वजण आपण करणार आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आज हा जो पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे या पक्षप्रवेश सोहळ्याला आपण सगळं हजर राहिलात आणि येणाऱ्या काळामध्ये याच ताकदीने आपण आदरणीय पवार साहेबांचे जयंत पाटील साहेबांचे महबूबाईचे हात बळकट करून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आणून या महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुख्यमंत्री म्हणून आपण बसूया अशीच अपेक्षा करून मी आपले आभार व्यक्त करतो. साहेबांनी मला एवढी संधी दिली. साहेब नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मला कोणतीही अपेक्षा नाहीये साहेब. तुम्ही विधानसभा द्या लोकसभा द्या किंवा काही द्या काही नाही दिलं तरी चालेल पण येणाऱ्या काळामध्ये 2024 मध्ये सत्ता परिवर्तन घडून आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हेच यावेळी मी आश्वासित करतो. आणि त्यानंतर दुसरे एक निमंत्रण बंजारा समाजाच्या सर्व मंत्र्यांच्या वतीनं नक्कीच आपला वेळ काढून तुम्ही एकदा बोरा देवीच्या दर्शनाला यावं अशी अपेक्षा मी तुमच्याकडनं करतो. नक्कीच मोठ्या संख्येने बंजारा समाज तुमची बोरा देवीला आतुरतेनं नक्कीच वाट पाहिजे. धन्यवाद. यानंतर बबनराव विठ्ठलराव आपे गिरवली परळी विधानसभा आणि प्रताप नानासाहेब शिंदे परळी विधानसभा हे शेतकरी संघटनेमध्ये उत्कृष्ट काम करणारे नेते आहेत आणि ते आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश घेऊ इच्छित. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं स्वागत आहे. त्यानंतर डॉक्टर हिंदूराव क्षीरसागर पुणे हे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संस्थेचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते आज साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी प्रवेश घेऊ इच्छितात. डॉक्टर विवेक हिंदूराव क्षीरसागर. धन्यवाद. यानंतर बबनराव विठ्ठलराव आभे हे आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त करतील. आणि मग परळी विधानसभेमध्ये येणाऱ्या साहेबांना कुठंतरी आपण मदत करावी थोडीफार या उद्देशाने मी साहेबाकडे आलो आणि लक्ष्मीकांत खाबिया यांची माझी कारागृहात भेट झाली. कारण मला माझ्यावर गुन्हे दाखल करून मला 11 महिने मला कारागृहात टाकलं. कारण शेतकऱ्याचं मी काम केलं, 2.5 लाख क्विंटल खरेदीचा माल केला आणि मग मी त्या
मतदारसंघामध्ये त्यांना वाटलं की पुढं हा पोरगा उचलतो का काय, आणि म्हणून मला 11 महिने कारागृहात टाकलं. साहेबासोबत कुठलाही स्वार्थ माझा नाही, कारण मी 2.5 लाख क्विंटल खरेदी करीत असताना शेतकऱ्याकडून साधे 10 रुपये सुद्धा मी घेतले नाहीत. बाजारामध्ये त्यावेळेस भाव आता 2900 रुपये आणि सरकारचा 4400 रुपये हरभऱ्याचा दर होता. माझ्या एबीटी माझ्या मुलाखत शेतकऱ्याला चेअरमन त्या संस्थेचा दिवसभर भेटणारा मी व्यक्ती होतो. 18 म्हणजे जवळपास 12 तास मी त्या सेंटरवर थांबून शेतकऱ्याचं प्रामाणिक काम करीत होतो. म्हणून भविष्यात आपण म्हणलो कुठं जुटायचं, आता शरद जोशी तर गेलेत, तर शेतकऱ्याचा जाणता अभ्यासू माणूस हा शरद पवार आहेत. चला आपण, मी लक्ष्मीकांत खाबे याला 8 दिवसाखाली म्हटलो मला साहेबासोबत काम करायचे आणि मला साहेबाची त्यांनी भेट घालून दिली. मी सांगतो कशामुळं, ज्यावेळेस साहेब कृषी मंत्री होते, पी चिदंबरम त्यावेळेस देशामध्ये आपले अर्थ खातं होतं आणि 71,000 करोड रुपयाची कर्जमाफी देशात देणारा पहिला माणूस आहे, पहिला माणूस. आणि त्याचा मी लाभधारक आहे. 8 लाख रुपये मला शेतीचं कर्ज माफ झालेलं आहे. पुन्हा गारपिटीचा लाभधारक आहे. म्हणजे असा जाणत्या माणसासोबत काम करायला आपल्याला काय अडचण आहे. म्हणून मी इथून पुढं माझ्या जीवनामध्ये जे काय प्रामाणिक काम करता येईल ते साहेबासोबत काम करणार आहे. आणि पुढं भविष्यात साहेबाला मी भेटून एक शेतकरी मेळावा फार मोठा घेणार आहे. साहेबाला मी त्यावेळेस तारीख ही करील पुढं. आणि आमच्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या परळी विधानसभेमध्ये जेवढी काय मदत करता येते प्रामाणिक करीन. मला बोलण्याची इथं संधी दिली साहेबांनी, माझ्यावर पक्षावर आता मला काम करण्याची संधी दिली, त्यांचे आभार व्यक्त करतो. जयंतदादा पाटलाचे आभार करतो, आव्हाड साहेबाचे आभार करतो. आणि माझे लांबलेले जे काही 2 शब्द आहेत संपवितो. विराम. यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट यामधून टिपू भैया पटवेकर, आरपीआय खरात गटाचे प्रदेश उपाध्यक्ष यांचा पक्ष प्रवेश या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या हस्ते संपन्न होत आहे. त्यांच्याबरोबर सना उल्ला बावस्कर, रेहाना सय्यद महिला अध्यक्ष सांगली जिल्हा, संतोष शिंदे तालुका अध्यक्ष जत, राजू पांगिरे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, निहाल सय्यद सांगली जिल्हा उपाध्यक्ष, सरफराज कागजी जिल्हा कार्याध्यक्ष सांगली, अजित तडवी राष्ट्रीय महासचिव राष्ट्रीय आम जनसेवा पार्टी जळगाव, नावेद इनामदार या सर्व नेते मंडळीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे. हा पक्ष प्रवेश आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते, राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब, आमदार सुनीलजी भुसारा साहेब, नसीमभाई सिद्दीकी, विद्याताई वेंकटे, विद्याताई चव्हाण, माजी आमदार या आमच्या पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार साहेब, शेखरजी माने, प्रशांतजी पाटील, या ठिकाणी या सर्वांच्या भावनाताई ठाणेकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार राजूजी आवळे साहेब यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांना विनंती की जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या राष्ट्रवादी परिवारामध्ये दाखल होत असलेल्या नवीन या ठिकाणी आपल्या सदस्यांचं स्वागत करावं. यानंतर माजी आमदार राजूभाऊ आवळे यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. तत्पूर्वी एक सूचना आहे, सगळ्यांना आपल्याला हा फॉर्म दिला असेल. हा फॉर्म आपली माहिती भरून बाहेर जाताना एक बॉक्स ठेवलेला आहे, त्या बॉक्समध्ये हा फॉर्म आपली माहिती भरून त्या ठिकाणी आपण टाकावा ही विनंती आहे. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय पवारसाहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब, मंचावरचे सगळे पक्षाचे नेते मंडळी, युवक अध्यक्ष मेहबूबाई, आज खऱ्या अर्थानं आदिवासींचे नेते म्हणून रवींद्र आपटे राठोड साहेबांच्या बरोबर आरपीआयच्या खरात गटातली काही मंडळी सुद्धा या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेत.
आपल्या सांगायला या ठिकाणी आनंद होतो की अल्पसंख्याक समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ते असून संविधान मांडणारी, संविधानाप्रमाणे आपण वाटचाल काय केली पाहिजे ही भावना ठेवून काम करणारी ही सगळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटात काम करायची आणि त्याही गटात काम करायची. याचं कारण आदरणीय पवार साहेबांच्या विचारानं काम करणारा पक्ष आहे म्हणून ती खरात गटात काम करायची. पण मधल्या घडामोडीमध्ये ही खरात गट गद्दारांच्या बरोबर त्या तिकडं सामील झाल्यानंतर खरात गटात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटातल्या कार्यकर्त्यांना असुरक्षितता वाटायला लागली. आम्ही ज्या भावनेनं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, खरात गटा RPI मध्ये गेलो, ती भावना खऱ्या अर्थानं कुठं दिसत नाही. आता प्रत्येकजण आपापल्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागले अशी भावना आमच्या सगळ्या टिपूबाईंच्या बरोबर आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांची निर्माण झाली. आता या देशातल्या दलित असून दे, अल्पसंख्याक असून दे, आदिवासी असून दे, या प्रत्येक घटकाला असुरक्षितता वाटायला लागलेली आहे आणि आता प्रत्येकाला सुरक्षित आणि आपल्या भावना जाणणारा कोणता पक्ष असेल तर तो पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. ही भावना मनात ठेवून आता सगळ्यात दलित असून दे, अल्पसंख्याक असून दे, आदिवासी असून दे, हा प्रत्येक घटक आता राष्ट्रवादीमध्ये या लागलेला आहे. आणि म्हणून परवा आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांना आम्ही इस्लामपूरमध्ये गाठ पडल्यानंतर टिपूबाई, त्यांच्याबरोबर कार्य करणारे आमचे सनाउल्ला असतील आणि या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आम्ही जयंत पाटील साहेबांना भेटलो. या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना साहेबांच्या पुढे व्यक्त केल्या आणि ताबडतोबीनं तुम्हा सगळ्यांचा प्रवेश आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये करावं म्हणून आपण त्याला आज या ठिकाणी बोलवलं. मी जयंत पाटील साहेबांचं मनापासून आभार मानतो की या सगळ्या कार्यकर्त्यांची भावनाच होती की आमचा पक्षप्रवेश व्हावा, परंतु आदरणीय आपलं दैवत पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये व्हावा अशी त्यांची भावना होती. आणि खरोखर जयंत पाटील साहेबांनी तो योगायोग या ठिकाणी साधला. आमचं सोनेपी सुहागा झालेला, देव मागतो एक डोळा आणि आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, अशी आमची इच्छा खरं तर झालेली आहे. आम्ही जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांची भावना होती की प्रवेश करावं, परंतु खऱ्या अर्थानं साहेबांच्या उपस्थितीमध्ये तुम्हा सगळ्यांचा प्रवेश या ठिकाणी करून तुमच्या पुढच्या कामाला एक चांगलं पाठबळ या निमित्तानं दिलेलं आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मी पुन्हा एकदा या सगळ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातनं आलेले टिपूबाई सुलतान, आमच्या पटवेगार, या सगळ्या त्यांच्यावर आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीमध्ये मनापासून स्वागत करतो. एक राष्ट्रवादीतला कार्यकर्ता आदरणीय पवार साहेबांचा एक निश्चित त्यांच्यावर प्रेम करणारा, त्यांच्या विचारावरती प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुम्ही ज्या भावना मनामध्ये ठेवून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या आहेत त्या भावनेचं आणि तुम्हाला असणाऱ्या अपेक्षित अशा पद्धतीचं पुढचं राजकारण आणि पुढचं वाटचाल भविष्यामध्ये आपण करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया. पवार साहेबांच्या स्वप्नातला हा राज्य, हे राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण हातामध्ये हात घालून आपण सगळेजण भविष्य काळात काम करूया अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटातल्या सगळ्या टिपूबाई पटवेकर आणि त्यांच्या सगळ्या सनाउल्ला तुम्हा सगळ्यांच्या कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि मी माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद आळवे साहेब. यानंतर रविकांत भाऊ राठोड यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात येत आहे. मी जयंत पाटील साहेबांना विनंती करतो की आपण रविकांत भाऊ राठोड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशच्या सरचिटणीसपदी निवड करावी. आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असते. यानंतर आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांचे आणि देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, राष्ट्रीय महासचिव माननीय जितेंद्र आव्हाड साहेब, आमदार आमचे सहकारी सुनील भुसाराजी, आमच्या विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार,
युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मेहबूब शेख, माजी आमदार राजू आवळे आणि मिलिंद कांबळे, नसीम सिद्दीकी आपले राष्ट्रीय प्रवक्ते, शेखर माने, प्रशांत पाटील, विद्याताई वेखंडे, भावनाताई घाणेकर, ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रवेश होतोय, ते अखिल भारतीय बंजारा समाजाचे प्रमुख नेते माननीय रविकांत राठोडजी, त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातनं 36 जिल्ह्यातनं उपस्थित असणारे सर्वच जिल्हा अध्यक्ष त्यांच्या संघटनेचे, त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष टिपू भैया पटवेगार आणि त्यांच्याबरोबरचे अनेक पदाधिकारी, त्याचबरोबर परळी बीड जिल्ह्यातील गिरवलीचे शेतकरी संघटनेत काम करणारे बबनराव विठ्ठलराव आपेट, प्रताप नानासाहेब शिंदे आणि आणखीन एक प्रवेश आज झाला तो डॉक्टर विवेक हिंदूराव क्षीरसागर, या सर्वांच्या प्रवेशासाठी आज या ठिकाणी कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित राहिला। पवार साहेबांचं लक्ष नेहमी लहान लहान समाजाकडे कायमचं राहिलेलं आहे। पवार साहेब जेव्हा जेव्हा सत्तेत होते तेव्हा तेव्हा लहान समाजाला न्याय कसा देता येईल हा प्रयत्न पवार साहेबांनी अखंडपणाने केलेला आहे। ते सत्तेत असोत अगर नसोत, पण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बंजारा समाजाच्या वेगवेगळ्या समस्या, महाराष्ट्रातले अनेक वेळा त्यांनी बंजारा समाज एकत्रित करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतलाय। आज या ठिकाणी रविकांत राठोड यांनी त्यांच्या सर्व संघटनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करायचा निर्णय घेतला। मी पक्षाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना हा विश्वास देऊ इच्छितो की त्यांनी आता पक्षाची जबाबदारी सरचिटणीस म्हणून घेतलेली आहे। महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी बंजारा समाज राहतो, ज्या ज्या ठिकाणी बंजारा समाजाचं वास्तव्य आहे रविकांत, त्या सर्व ठिकाणी तुम्ही आणि तुमचे सहकारी पोचले पाहिजेत। देशाच्या राजकारणाची, महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीची माहिती त्यांना दिली पाहिजे। तात्पुरत्या कोणत्याही प्रलोभनापेक्षा धोरणात्मक निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यासाठी आपण सगळे पवार साहेबांच्या बरोबर आहोत। पवार साहेबांच्या वतीनं, राष्ट्रवादीच्या वतीनं रविकांत, मी तुम्हाला हा विश्वास देऊ इच्छितो की पुढचा काळ हा आपलाच आहे, काही चिंतेचं कारण नाही। आणि पुन्हा ज्यावेळी सत्तेत आपण जाऊ त्यावेळी बंजारा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, पोहरादेवीच्या साक्षीनं आपले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी पवार साहेबांना पोहरादेवीच्या प्रांगणात घेऊन अनेक प्रश्न असे आहेत की ज्याला आपल्याला अनेक वेळा आश्वासनं मिळालेली आहेत, पण त्या आश्वासनांचा अनुभव प्रत्यक्षात आपल्याला उतरताना कधी दिसला नाही। आणि म्हणून आपण रविकांत राठोड आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी आज एक चांगला निर्णय घेतलेला आहे। आज आपल्या सर्वांना मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचा, महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने प्रवेश देताना हा विश्वास देतो की महाराष्ट्रात आम्ही सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत। त्यावेळी तुमचा समाज जिथं असेल तिथं आवर्जून भेटी देण्याचं काम देखील आम्ही करू आणि त्यांना सगळ्यांना विश्वासात देण्याचं काम आम्ही सगळे करू।
त्याचं कोऑर्डिनेशन रविकांत राठोड महाराष्ट्रभर करतील असा मला विश्वास आहे. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट हा वेगळ्या विचारानं जायला लागला. आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण हृदयाशी कवटाळून काम केलं. त्या खरात साहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष दुसरीकडे जातोय लक्षात आल्यावर टिपू भैया पटवेगार आमच्या राजू आवळेंना भेटले आणि टिपू भैया पटवेकरांनी मला हे पटत नाही, शाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर आम्ही क्षणभरही राहू शकत नाही. आम्हाला पवार साहेबांचा विचारच या शाहू फुले आंबेडकरांच्या दिशेने जाणारा दिसतो आणि म्हणून आम्ही यांची साथ सोडणार आहे, आम्हाला राष्ट्रवादीमध्ये यायचं अशी इच्छा व्यक्त केली. आणि आज आमच्या राजू भैया आवळेंना आम्ही सांगितलं होतं की आपण मुंबईला या प्रवेश करू. त्यांना मी हे काही सांगितलं नव्हतं की आज पवार साहेब इथे येणार आहेत आणि त्यामुळं आज हा एक चांगली घटना झाली की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटची यादी माझ्याकडे आहे. साहेब जवळपास 70% लोक वेगवेगळे पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यातले आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. पुढच्या भविष्य काळात आपण मेळावा घेऊ, एकत्रित टिपू भैया सगळ्या लोकांना आणू, त्यावेळी तपशिलात आपण बोलू. तिसरा प्रवेश आज या ठिकाणी झाला तो म्हणजे बबनराव आपेट यांचा. त्यांनी शेतकरी संघटनेचं काम मन लावून आयुष्यभर केलं. मधल्या काळात बीड जिल्ह्यात गोपीनाथराव मुंडेंच्या बरोबर देखील त्यांनी काम केलं. आज मात्र त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवताना त्यांनी मगाशी अनुभव दिला, त्यांचा कथन केला. त्यामुळं त्यांनी राष्ट्रवादी हीच शेतकऱ्याच्या बाजूने उभी राहणारी खरी पार्टी आहे हा विश्वास त्यांना आल्यामुळं आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काल परवा विधान केलं की पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं. एवढ्या गोष्टी आहेत की ज्या देशातल्या कानाकोपऱ्यात सुपारीच्या उत्पादकाला माहिती आहे, आंब्याच्या उत्पादकाला माहिती आहे. देशातलं कुठलंही पीक असं नाही, अक्रोड करणाऱ्या काश्मीरच्या शेतकऱ्यालाही माहिती आहे की पवार साहेबांनी कोणत्या योजनेतनं कशा पद्धतीनं देशातल्या प्रत्येक फळ पिकाला आणि प्रत्येक पिकाला न्याय देण्याचं काम केलं. देश त्यावेळी अन्नधान्याची आयात करणारा देश म्हणून आपल्या देशाचा नावलौकिक 2004 साली होता. पवार साहेबांनी कृषी मंत्री पद सोडलं 10 वर्षानं, त्यावेळी हा देश अन्नधान्याची निर्यात करणारा सगळ्यात प्रमुख देश या जगाच्या पाठीवरचा झाला. आणि म्हणून मी आपल्याला त्यात खोलात जाण्याची आज वेळ नाही, पण बबनराव आपेट साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय केला. प्रतापराव शिंदे त्यांच्यावर आले, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर विवेक क्षीरसागर दूध उत्पादक संघ पुणे यांचं व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत होते. काम नीटनेटकं आहे म्हणून आज पवार साहेबांनी त्यांना इथं बोलवलं आणि पक्ष कामाला अधिक वेळ ते देणार आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेत असताना तुम्हा सर्वांना एवढीच विनंती आहे की पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी पवार साहेबांनी कायम दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही पुढाकार घ्या, आपल्या आपल्या भागात पक्ष वाढवा. तुम्हाला जे प्रश्न असतील ते पक्ष कार्यालयाला आम्हा सगळ्यांना सांगा. आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन हा महाराष्ट्रातला एक मोठा पक्ष करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनतेची प्रचंड मोठी साथ पवार साहेबांना आहे आणि म्हणून पुढच्या काळात निवडणूक आयोगाच्या समोर आमचा पक्ष आहे. काय होईल ते निवडणूक आयोग ठरवेल. नंतर सुप्रीम कोर्टाची दारापर्यंत कदाचित जावं लागेल. पण या सगळ्या काळात विचलित न होता ठामपणाने राष्ट्रवादी काँग्रेसचं काम, पवार साहेबांचं काम महाराष्ट्रात करायचं काम आपण सगळ्यांनी करावं एवढीच विनंती करतो. यानंतर
ठाणे जिल्ह्यातील माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना आज बोलवायचं आहे. त्यामुळे आपल्याला आणखीन वेळ बसवून घेतलं असतं आम्ही, पण आता ठाणे जिल्ह्यातील पांडुरंग बरोरा यांचं सगळे समर्थक आत येणार आहेत. त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आपण आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मागच्या बाजूनं आपण सगळ्यांनी जर या बाजूनच जर मागे गेला तर ठाण्यातले पांडुरंग बरोरा साहेबांची सगळी लोक इकडनं आत येतील. आता इतक्यात आत येऊ नका, तुम्ही थांबा जरा, दार बंद कर, दार बंद कर. हे सगळे गेल्यावर आत बोलू, आपण निघा सगळे. हा, धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की मागच्या दाराला आपण जावं आणि हा जो फॉर्म आपल्याकडे दिलाय त्या फॉर्मवर आपला फोन नंबर कृपया टाकावा. फोन नंबर सहित हा फॉर्म भरून द्यावा. रविकांत भाऊ सोबत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आता आपण मागच्या दाराला बाहेर जायचं. टिपू भाई पटवेकरांच्या सोबत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आता आपण मागच्या दाराने कृपया बाहेर राहावं, जेणेकरून पुढचा पक्षप्रवेश हा माजी आमदार शहापूरचे पांडुरंग बरोरा साहेब यांचा होणार आहे आणि त्यांच्या सोबत आलेले लोक ही त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला परिवार आहे, जो परिवाराचे आपले कुटुंब प्रमुख आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि त्यांच्या कुटुंबात आपल्या सर्वांचं प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या वतीनं स्वागत त्या ठिकाणी करण्यात येत आहे. पुढचा कुटुंबातला आपला पक्षप्रवेश घ्यायचा आहे. त्यामुळे कृपया रविकांत भाऊ सोबत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आता मागच्या बाजूला आपण बाहेर जावं आणि बाकीच्या लोकांसाठी आपण जागा मोकळी करून द्यावी. टिपू भैया पटवेकर यांना देखील विनंती आहे. टिपू भैया पटवेकर यांना देखील विनंती आहे की आपण कृपया आपल्या सोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांना बाहेर घ्यावं. रविकांत भाऊ सोबत आलेल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण कृपया बाहेर चलावं. रविकांत भाऊंनी सगळ्यांना विनंती करावी, सूचना करावी आणि पुढच्या पक्ष प्रवेशासाठी आपण जागा मोकळी करावी. अण्णासाहेब राठोड सर्वांना घेऊन आपण कृपया बाहेर जावं. सर्वांना विनंती आहे की आता बाहेर चला, आले पाहिजे बाहेर चला, सगळ्यांना घ्या, सगळ्यांना बाहेर. जरा उभे असणाऱ्या सगळ्यांनी मत बाहेर निघा लवकर लवकर लवकर. जरा लवकर निघा. चला मोगरे या, मोगरे या, चला लवकर. या ठिकाणी शहापूरचे माजी आमदार सन्माननीय पांडुरंग बरोरा साहेब हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्या समवेत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती की कृपया आपण मागच्या बाजूला बसून घ्यावं. कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला, मीडियाच्या मागच्या बाजूला खुर्च्या टाकलेल्या आहेत, कृपया मध्ये उभा न राहता आपण मागच्या बाजूला बसून घ्यावं. मधली गर्दी कृपया कमी करावी. या पक्ष प्रवेशासाठी स्वतः आपल्या सर्वांचे लाडके नेते पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचे लाडके प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमदार सुनीलजी भुसारा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी आमदार विद्याताई चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर गेली अनेक वर्ष काम शहापूर भागात ज्यांनी केलंय त्या विद्याताई या विखंडे महिला अध्यक्षा ज्या पवार साहेबांच्या निष्ठावंत म्हणून गेल्या 30-35 वर्षापासून
काम करतायत त्या देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। पक्षाचे सरचिटणीस आमचे पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, बसवराज पाटील नागराळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, शेखर माने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, नसीम सिद्दीकी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होतोय। कृपया सर्वांना विनंती की मध्ये उभा राहिलेले आपण कृपया मागच्या बाजूला जायला बसा, खुर्च्या आहेत, मध्ये उभा राहू नका, कृपया मध्ये उभा राहू नका, मागे खुर्च्या आहेत। या इथं उभा असलेल्या समोर उभा असलेल्या जरा मागे बसावं, तिथं खुर्च्या आहेत ना, कृपया समोरचे तिथं मागे बसा ना, फुलं इथं ठेवा आणि बाकीच्यांनी इकडं मागे बसून घ्या ना, जागा आहे ना, इथं उभा राहण्यापेक्षा इथं आपण खुर्च्यावर बसून घ्यावं कृपया। पांडुरंग बरोरा साहेब यांच्या हे आदरणीय पवार साहेबांचं स्वागत हे पांडुरंग बरोरा साहेब माजी आमदार हे करतील। मी विनंती करतो की पांडुरंग बरोरा साहेबांनी आदरणीय पद्मविभूषण एक मिनिट सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड साहेब हे मनोगत व्यक्त करतील। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांचं देखील आगमन झालंय। आपण जोरदार टाळ्याच्या गजरात सुप्रियाताईंचं देखील स्वागत करावं। यानंतर जितेंद्रजी आव्हाड साहेब हे या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब। व्यासपीठावरती विराजमान या देशातील शेतकऱ्यांचे नेते, वैज्ञानिकांचे नेते, या देशातील खेळाडूंचे नेते, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांनाच मदत करणारे आपल्यातले भीष्माचार्य श्री शरदचंद्र पवार साहेब, या राष्ट्राचे निष्ठावान अध्यक्ष जयंत पाटील साहेब, आपल्या सगळ्यांच्या पक्षाची राष्ट्राध्यक्ष कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे, श्री भुसारा, श्री विद्याताई चव्हाण, विद्याताई वेखंडे, नसीम सिद्दीकी आणि आज जे प्रवेश करणार आहेत ते सुनील बरोबर, पांडुरंग बरोबर। खरं तर पांडुरंग बरोबरवर माझा राग आहे, कारण का त्यांचे वडील आणि साहेब यांच्यातला जो काही संबंध होता तो माझ्या डोळ्याने बघितला। म्हणजे जंगलातलं जीवन, आता मी सगळ्या स्टोऱ्या सांगत नाही, पण त्याच्या वडिलांचं म्हणजे संपूर्ण निष्ठा त्यांनी साहेबांच्या चरणी वाहिली होती। म्हणजे जेव्हा जेव्हा त्या काळी काँग्रेसमध्ये एखादं घर्षण झालं तर आदिवासी असून सुद्धा कधी मागे नाही राहिले, मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जाण्याचंही काम त्यांनी त्यावेळेस केलं। आणि पांडुरंगने 19 साली निर्णय घेतला। पांडुरंगला मी कमीत कमी 20 वेळा समजवलं, अरे नको जाऊ यार, नको जाऊ यार, साहेबांचं तुझ्या वडिलांचं किशी दोस्ती होती, नातं होतं। मला माहित नाही त्याच्या डोक्यात तेव्हा काय भूत घुसलं होतं त्या शिंदेचं, कुठल्या तरी आदिवासीने आता उतरवलेलं दिसतंय, भूतभूतांनी उतरवतात ना। त्याला आला, बरं झालं, कारण का शहापूर हा साहेबांना मानणारा एरिया आहे। कोणी असं म्हणत असेल की मी माझ्या जीवावरती निवडून आलो तर हे अत्यंत चुकीचं आहे। शहापूर आणि परिसरातील शरद पवारांच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता हा कायम शरद पवारांच्या विचारांना साथ देतात। एकदाच माधू बरोरा निवडणूक हरले
पण गेल्या 30-40 वर्षांचा इतिहास बघितला तर शहापूरने कायम शरद पवारांच्या हाकेला समर्थन दिलं आणि शरद पवार जे सांगतील त्याच्याप्रमाणे मतदान झालं. आणि शहापूरने काही कमी नेते दिले नाही. ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व हे कायम शहापूर पट्ट्याने केलेलं आहे आणि त्या सगळ्यांबरोबर शरद पवारांचे संबंध आले, अगदी जवळचे संबंध. आणि त्याच्यातले एक माधू बरोबर होते. मला माहिती आहे की पांडुरंगचा प्रवेशही त्यांच्या वडिलांच्या पुण्याईने झालाय. गंगा साहेबांना त्यांच्या मित्राची आठवण आली आणि पांडुरंगला पक्षाचे दरवाजे उघडे झाले. पण मी एक तुम्हाला सांगतो की आता आपण युद्धाच्या तयारीला लागलो. कधी इथे कधी तिथे, ह्या कॅबिन मध्ये त्या कॅबिन मध्ये, या नेत्याबरोबर त्या नेत्याबरोबर, या सवयी सोडून द्या. एकनिष्ठ कार्यकर्ता काय असतो त्याचं उदाहरण आपण घालून दिलं पाहिजे. निष्ठेला फार महत्व असतं. आता जो महाराष्ट्राचं राजकारण आहे, देशभरात महाराष्ट्राची लाज गेली आहे. महाराष्ट्राकडनं कधीच हे अपेक्षित नव्हतं. मणिपूर, मेघालय या छोट्या छोट्या राज्यांमध्ये 10 खोके 5 खोके गेले, काय हरकत नव्हती. पण आपल्या महाराष्ट्राचं नाव 50 आणि 100 खोक्यांमध्ये आमदार विकले जातात असं येण्याने महाराष्ट्राच्या पूर्ण पुरोगामी जी काही परंपरा आहे, जे काही नाव आहे, ते मातीला मिळालं. आज मी शहरात फिरतो, गावात फिरतो, पण मी तुम्हाला सांगतो, मी एका माझ्या मतदारसंघातल्या एका मुस्लिम वस्तीत पाण्याच्या प्रश्नासाठी गेलेलो. चांगली मोठी मोठी लोक माझ्या बाजूला बसलेली होती, म्हणजे मोठी म्हणजे बुजुर्ग. मग तिथे पाण्याच्या प्रश्नाबद्दल चर्चा झाली, अमुक प्रश्नाबद्दल चर्चा झाली, पॅलेस्टाईन बद्दल चर्चा झाली. आणि मग उठता उठता एक म्हातारा म्हणाला, साहब तुमने किया, काम किया, नहीं किया, सब अच्छा किया, नहीं किया, तुमने एक ही चीज अच्छी की. म्हणजे क्या? माझ्या डोक्यात पण नाही तो काय बोलणार. तो म्हणाले, हम बुढ़े लोग जब बैठते ना तब तुम्हारी बहुत तारीफ करते हैं. आजकल तुम्हारे काम की तारीफ होती थी, लेकिन आजकल तुम्हारी तारीफ बहुत ज्यादा होती है. बोले क्यों भाई? तुम उस बुढ़े बाप के साथ निष्ठा से खड़े रहे, ये बहुत अच्छा किया. म्हणजे छोट्या समाजांमध्ये, छोट्या छोट्या सोसायट्यांमध्ये सुद्धा चर्चा होते आणि लोकांच्या मनात प्रचंड राग आहे. ज्या पद्धतीने पैसे देऊन लोकांना गद्दारी करण्यासाठी मजबूर करण्यात आलं, सरकारी यंत्रणा वापरून लोकांच्या गळ्यावरती तलवारी ठेवण्यात आल्या, ते महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला आवडलेलं नाही. आणि हा काय आणि तो काय, गद्दारीमध्ये फरक नसतो. गद्दार तो गद्दारच. त्यांनी गद्दारी केली आणि ह्यांनी गद्दारी केली नाही असं नाही. साहेबांनी जे काही दिलं, 18.5 वर्ष साहेबांनी तुम्हाला मंत्री ठेवलं. साहेबांनी तुमच्याकडनं काहीच अपेक्षा ठेवल्या नाही. साहेबांनी तुमच्या कामामध्ये हस्तक्षेप केला नाही. तुमच्या ज्या ज्या चुका होत्या त्या पांघरुणाखाली झाकून ठेवल्या आणि वरती त्याच्यावर हात ठेवून स्वतः त्याच्या सामोरे गेले. आणि वेळ आल्यावर त्याच साहेबांच्या विरोधात जाऊन तुमची भाषणं झाली, तुमच्यातली कोर्टातली वक्तव्य झाली. तुम्ही कालपर्यंत ज्याला विठ्ठल म्हणत होतात त्याला तुम्ही डिक्टेटर म्हणायला लागलात. हे लोकशाही मानतच नाहीत असं म्हणायला लागलात. आणि परत निष्ठेच्या गोष्टी करायच्या, या मला तरी काय मान्य नाही होत. निष्ठा जेव्हा एका देवाला आपण अर्पण करतो तेव्हा दुसरा देव आपण निवडत नाही, ही आपली हृदयाची सांगड असते. त्यामुळे येणारी लढाई ही जशी विकासावर होणार आहे, महाराष्ट्रामध्ये मी जे काय बघतोय, महाराष्ट्रामधली लढाई ही जशी निष्ठेवर होणार आहे, तशी निष्ठावान विरुद्ध गद्दार हा पण एक शब्द आणि एक लाईन असेल त्याच्यामध्ये. विकास तर सगळेच करतात. जो आमदार येतो तो कर्तव्यनिष्ठ असतो, तो विकासाच्या मागे लागतो, पण तो कोणत्या विचारांच्या मागे लागतो? हा देश तोडायच्या विचारांच्या मागे लागतो, संविधान वाचवण्याच्या मागे लागतो, का संविधान तोडण्याच्या मागे लागतो,
ही विचारधारा आहे. या देशामध्ये धार्मिक युद्ध व्हावं का, हे दोन विचारांची लढाई आहे. कुठल्या विचारांमागे येतो? आदिवासींना न्याय मिळावा, इथल्या ओबीसींना न्याय मिळावा, इथल्या मराठ्यांना न्याय मिळावा, इथल्या मागासवर्गीयांना न्याय मिळावा, ह्याच्यासाठी आहे का तो? आरक्षणाच्या बाजूने उभा राहणार आहे का तो? हे सगळे प्रश्न त्यांना विचारावे लागतील. आणि जर तुम्ही या विचाराचे नसाल, या देशात संघटितपणाने तुम्ही या सगळ्या अत्याचाराविरुद्ध, शोषणाविरुद्ध लढणार नसाल, तर आम्ही तुमच्या बरोबर नाही. कारण का तुम्ही आमचे आमच्या साहेबांचे वैचारिक वारसदार नाही. युद्ध आपलं कुणाबरोबर वैयक्तिक नाही आहे, युद्ध विचारांचं आहे. की पुरोगामी महाराष्ट्र उद्भवत होत असताना साहेब डोळे बंद करून बसू शकत नाहीत. कारण गेले 50 वर्ष पुरोगामी महाराष्ट्राचा जो चेहरा म्हणून महाराष्ट्रात गेला, त्या चेहऱ्याचं नावच शरद पवार आहे. आणि त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्र वाचवण्याचं काम तुम्हाला शहापूरमध्ये करायचं आहे. आज पांडुरंग आपल्या सेनेमध्ये सामील झाला आहे. आपली सेना मजबूत आहे. शहापूरमध्ये आपण 2-3 वेळा दौरा केलेला आहे. जिल्ह्यातच आपण दौरे केलेले आहेत. दौऱ्यामध्ये बांधणी झालेली आहे. चांगलं लक्ष देतोय आपण जिल्ह्यामध्ये. आता नवीन अध्यक्ष झालेत काशीनाथ पाटील, तेव्हा तुम्ही लोक पण मजबूतीने उभे राहा. साहेब देतील तो उमेदवार हा शरद पवारांचा उमेदवार आहे. म्हणजे शरद पवार स्वतः उभे आहेत हे समजून एवढे वर्ष जी शहापूरची परंपरा आहे, ती परंपरा आपल्याला तशीच ठेवावी लागेल. आणि साहेब सांगतील त्या उमेदवाराला आपल्याला शपथ घेऊन निवडून आणावं लागेल. एवढंच बोलतो. पांडुरंगचं ह्या आपल्या म्हणजे जरा बाहेर गेला होता, परत गृहप्रवेश केला. थोडा कधीतरी एखादं कबूतर झाड चुकतं, पण परत झाडावर आलं की आपल्या घरट्यात येतं. तसं ते आपल्या घरट्यात आलं आहे. आणि त्या घरट्यात घेताना पांडुरंग तुला साहेबांचा विशेष आशीर्वाद आहे. हे लक्षात ठेव. साहेबांनी तुला विशेष आशीर्वाद दिला, तेव्हा अशी परत चूक होता कामा नये अशी माझी अपेक्षा आहे. कारण का मी तुला खूप 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 समजवण्याचा प्रयत्न केला. चला जाऊ द्या, विसरून जा. आपण सगळे एका विद्याताई, आपण सगळे एकत्र कामाला लागूया. आणि सगळे जेवढे कोण आहेत आपले शहापूरचे सगळे आपण एकत्र कामाला लागूया. आणि इच्छा पुढे शहापूरचा बालेकिल्ला आपण साहेबांच्या बाजूने जसा उभा होता तसाच उभा करूया. एवढं बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद. यानंतर मागच्या 40 वर्षापासून आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर शहापूर भागात काम करणाऱ्या साहेबाच्या एकनिष्ठ विद्याताई वेखंडे, महिला जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा ठाण्याच्या, यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत विद्याताई वेखंडेंनी व्यक्त करावं. आदरणीय देशाचे नेते, आमचे पितृतुल्य पवार साहेब, आमचे भाऊ जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, सुप्रियाताई, विद्याताई आणि सर्व आपण राष्ट्रवादीवर प्रेम करणारे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आजच्या या प्रवेशाच्या निमित्ताने नक्कीच शहापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. आम्हाला ज्यावेळेस साहेबांनी रागवली होती, पण मला असं वाटत होतं की साहेबांचं एवढं बरोबर साहेबांवर प्रेम होतं आणि त्या बरोबर साहेबांच्या मुलांनी साहेबांना सोडून जाणं हे माझ्या मनालाच पटत नव्हतं. आम्ही खूप प्रयत्न केला की आपण त्यांना जाऊन देऊ नका, त्यांना समजवा, पण त्यांना कोणी किती एवढी भुरळ घातली ती आम्हाला ते कळत नव्हतं. पण साहेब, आम्ही सगळेजण तुमच्यासोबत, माझे वडील देखील एस काँग्रेसपासून तुमच्यासोबत काम करत होते. असं ही सगळी बरीचशी मंडळी आलेली आहेत एस काँग्रेसची, पण खास तुम्हाला बघण्यासाठी आणि भेटण्यासाठी. आणि त्यांची सगळ्यांची खूप इच्छा आहे की साहेबांच्या सोबत आम्हाला जरा गप्पा मारायच्या आहेत. तर आपण त्यांच्यासाठी एक दिवस वेळ द्या आणि त्यांना सगळ्यांना जरा उपकृत करा की जेणेकरून त्यांना पण आनंद वाटेल की आम्ही साहेबांसोबत चर्चा केली. मी खूप दिवसापासून वेळ घ्यायचा प्रयत्न करते, पण आपली वेळ मिळत नव्हती, कारण ही सगळी गडबड चालू होती, त्यामुळे वेळ मिळत नव्हती. पण आपल्या शहापूर तालुक्यामध्ये आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा आम्ही खाली पडून दिला नाही आणि तो याच्या पुढे देखील आम्ही पडून देणार नाही असं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. कारण साहेब, तुम्हाला मानणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारे आमच्या शहापूर तालुक्यात, तसं बघितलं तर शहापूर काय तर ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता.
पण थोड्या काही फरकाने काही लोक आपल्याकडनं गेले आणि त्यामुळे आपल्याकडे थोडंसं आता राष्ट्रवादी काँग्रेसचं इतर तालुक्यांमध्ये थोडं प्रस्थ आपलं कमी झालंय, पण आमच्या शहापूर तालुक्यामध्ये कायमचं प्रस्थ तसंच राहिलंय आणि ते आम्ही कायमचं ठेवू अशी मी तुम्हाला शब्द देते. आणि पांडुरंगचा प्रवेश होतोय, पांडुरंगला मी पक्षामध्ये प्रवेश देणार आहेत साहेब, त्याबद्दल मी खरं तर मनापासून तुझं स्वागत करते आणि तुला शुभेच्छा देते. पुढील कामकाजासाठी तुला माझ्याकडनं आणि माझ्या सर्व पक्षाकडनं तुला शुभेच्छा देते. धन्यवाद. यानंतर माजी आमदार पांडुरंग बरोरा साहेब यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी परिवारामध्ये येण्याचा निर्णय घेतला. मी प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांचं पक्षामध्ये आपण प्रवेश करून स्वागत करावं. विद्याताई पुढे या ठिकाणी त्यांचा पक्ष प्रवेश आदरणीय जयंत पाटील साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड साहेब, सुनीलजी भुसारा साहेब, विद्याताई वेखंडे या ठिकाणी यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश संपन्न होत आहे. त्याचबरोबर जोरदार टाळ्याच्या गजरात आपण सर्वांनी स्वागत करायचंय. यानंतर पांडुरंग बरोरा साहेब हे आदरणीय पद्मविभूषण शरद पवार साहेब यांचं स्वागत, हे पांडुरंग बरोरा साहेब हे आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचं स्वागत करतील. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचं स्वागत नंदकुमार मोगरे साहेब हे करतील. तर राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुप्रियाताई सुळे यांचं स्वागत संजयजी निमसे हे करतील. आता यानंतर पांडुरंग बरोरा साहेब यांना मी भुसारा साहेब तुम्हाला बोलायचं. उपाध्यक्ष 2 मिनिटं बोलतो. यानंतर माजी आमदार पांडुरंग बरोरा साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, तुमचे आमचे सर्वांचे श्रद्धास्थान, आज पवार साहेबांच्या माझे काका वडिलांच्या अधिकार वाणीने मला हक्काने आपल्या घरी घेऊन आले, त्याचा सर्व श्रेय माझ्या काकाचा आहे. आदरणीय पवार साहेब, आदरणीय ताई, आदरणीय जयंत पाटील साहेब, आमचे नेते आव्हाड साहेब, दोन्ही आमच्या विद्याताई, आमचे काका, माझ्यासोबत सर्व पुन्हा गृहप्रवेश करण्यासाठी आलेले प्रामुख्याने नंदकुमारजी मोगरे, संजय निमसे, सर्व जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत सदस्य, सरपंच, आमचे खरेदी विक्री संघाचे चेअरमन, विविध सर्व पवार साहेबांवर प्रेम करणारी सर्व मंडळी साहेब, याच्यातली एकही आम्ही दुसऱ्या पक्षातून आणलेलं नाही. सर्व जे आहे ते आपलेच येते हक्काचे साहेब. हे काठी टेकून मागे टोपीवाले उभे आहेत, ते 1978 पासून सोनू काकांच्या बरोबर काम केलेले येस काँग्रेसची मंडळी, समाजवादी काँग्रेस, आज काँग्रेस, अजूनही येस म्हणून ते त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि आदरणीय साहेब, माझ्याकडून जीवनातली सर्वात मोठी झालेली चूक, आणि पुन्हा एकदा ती चूक आपण एक वडील म्हणून पदरात पाडले, त्याबद्दल आपलं मनापासून, आपलं हृदयापासून आपला आभार मानतो की आपण मला पुन्हा आपल्या स्वगृही परत घेतलं. साहेब, विशेष प्रेम जेव्हा विधानसभेची निवडणूक लागली की पहिला प्रचाराचा नारळ साहेब कुठे फोडायचे, तो माझा महादूच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची भूमिका आदरणीय पवार साहेबांची होती. साहेब, वडील आमदार 1980 साली झाले, मी 5वीला होतो आणि तिथून मी सातत्याने वडिलांच्या बरोबरच फिरायचो. तिथून राजकारणाची आवड निर्माण झाली.
1980 ते 85, 85 ते 90 येस काँग्रेस, नंतर पंजा, नंतर घड्याळ, अशा आपल्यासोबत 3 निशाणा झाल्याने आता तिसरी पिढी समोर बसलेला चिरंजीव निखिल हा आता सभापती होता. साहेब, एक परिवारातून बाहेर गेल्यानंतर मनस्ताप होतो. सातत्याने माझे काका माझ्यावर ओरडायचे, परंतु योग्य वेळी योग्य निर्णय टायमिंग बघत होतो आणि तो टायमिंग आज शरद पौर्णिमेच्या दिवशी मिळाला. आवाज साहेब, आज शरद पौर्णिमा आहे, कोजागिरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा आणि साहेबांचा दिवस नावाचा दिवसाचा आज योग्य मिळाला. मी वडिलांच्या सोबत फिरत असताना माझे वडील नेहमीच पवार साहेबांच्याबद्दल 2-3 किस्से मला सांगितले. पहिला किस्सा असा आहे की 12वी पर्यंत शिक्षण शहापूरला होत होतं, त्याच्या पुढचं शिक्षण आमची शेतकऱ्याची मुलं अर्धवट सोडून द्यायची, कारण कल्याण, डोंबिवली, ठाणे या ठिकाणी जायला लागायचं. आणि म्हणून सोनू काका, विठ्ठलदादा काडे, माधू बरोडा साहेब, नकीरबाई वासा, पाशी देशमुख साहेब यांनी सांगितलं का पवार साहेब आम्हाला शहापूरला एक कॉलेज द्या, आमची मुलं शिकल्या पाहिजे. आणि म्हणून या सर्व मंडळींनी आव्हाड साहेब ज्ञानवर्धिनी संस्था निर्माण केली आणि साहेबांनी त्या ठिकाणी कॉलेज मंजूर दिली आणि ते कॉलेज सुरू झाले. सुरू करण्यासाठी जागा नव्हती म्हणून खांडे हॉटेलची जागेमध्ये ते कॉलेज सुरू झाले. आमच्या वडिलांनी सांगितलं, खाडेदादा तेव्हा 83 साली गेले, आमच्या वडिलांनी सांगितलं, सोनूभाऊ पण गेले, आता कॉलेज उभं राहिलं पाहिजे, मुलं शिकली पाहिजे. मी तर 4थी शिकलेला आहे, पण माझी एक तालुक्याची मुलं ही डॉक्टर, पुढे इंजिनियर झाली पाहिजे, शिकली पाहिजे. आणि म्हणून आमच्या वडिलांनी इकडनं तिकडनं इमारत निधी जमा करण्यासाठी थोडा निधी जमा केला. आणि साहेब, आमच्या वडील कमी शिकलेले होते, पण तू डोक्याने हुशार होते की आपल्याकडे पैसा नाही, परंतु आपण इमारतीच्या भूमिपूजनासाठी आपण साहेबांना बोलवतो. आणि साहेब मुख्यमंत्री होते आणि साहेब आल्यानंतर साहेबांनी विचारलं, माधू तू इमारत उभी करतोय, पैसे कुठून जमा होणार? साहेब बोलतात, आता तुम्हीच डोकं चालवा. आणि त्यावेळेस तो ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेचा कॉलेजच्या इमारतीच्या पायाभरणीच्या वेळी पवार साहेबांनी स्टेजवर तो कार्यक्रम होता आणि पवार साहेबांनी सांगितलं की माधव तू काळजी नको करू, तुझी इमारत पूर्ण होईल आणि या इमारतीला नाव सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि साहेबांनी स्टेजवर बसल्या बसल्या पाटील साहेब एक कागद पुढे सरकवला, एक 4-5 मान्यवर बसले होते. त्यावेळेस 87 साली 25 लाख साहेबांनी 5 मिनिटात जमा करून दिले. मुख्यमंत्री म्हणून साहेबांनी स्वतःच्या निधीतले 5 लाख रुपये दिले आणि ते कॉलेज आज त्या ठिकाणी सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय ते कॉलेज उभं होतं. आणि सांगायला आनंद वाटतो का त्या कॉलेजचा चेअरमन आता मी आहे. साहेबांनी दुसरा एक किस्सा सांगितला, आमचे बरेचसे आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, की आमच्या सुनील भुसारा साहेब या ठिकाणी ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात, वावर वागणी मेळघाट तिकडं कुपोषणाने बालकं दगावत होती. अनेक मुलं त्या ठिकाणी 1992 साली त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी जवाहर मोकाडा वावर वागणीचा दौरा केला. सोबत माझे वडील माधू बरोडा आणि तेव्हाचे आदिवासी विकास मंत्री पिचड साहेबांना सोबत घेतलं. तेव्हा साहेबांनी त्यांना सांगितलं की माधू या आदिवासींसाठी आपण काय केलं पाहिजे. तेव्हा या दोन्ही आदिवासी आमदारांना साहेबांनी एक शब्द दिला की यापुढे माझ्या आदिवासी भागातला मुलगा दगावणार नाही, तो शिकला पाहिजे, त्याच्या आरोग्य सेवा झाल्या पाहिजे, त्याच्या गावात वीज गेली पाहिजे, त्याच्या गावात रस्ता गेला पाहिजे. आणि 1992 साली कुपोषणाचा दौरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पवार साहेबांनी एक कॅबिनेट बैठक घेतली आणि या देशातील पहिलं महाराष्ट्र राज्य होतं की त्या राज्यात पहिलं आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट करणारे मुख्यमंत्री म्हणून होते ते आदरणीय पवार साहेब. आणि म्हणून आज जो लोकसंख्येच्या 9% बजेट आदिवासी विकास विभागाला जातो त्याचा सर्व श्रेय कोणाला द्यायचं असेल तर आदरणीय पवार साहेब. हे आपण लोक विसरतो. आपण आदिवासी भागात जाताना आज ज्या काय सोयी सुविधा आहेत
त्या पवार साहेबांच्या मेहरबानी. देशातलं पहिलं राज्य आणि पहिले मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब. आणि म्हणून या ठिकाणी साहेबांच्या प्रती आज पुन्हा मी आमच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी सांगितलं, सर्वांचीच पुन्हा एकदा माफी मागतो की आता माझ्याकडून आयुष्यभर चूक होणार नाही. तुमच्यासोबतच शेवटचं श्वासोच्छवास आहे. साहेब, जेव्हा मी असा निर्णय घेतल्यानंतर अनेक लोकांनी साहेब आव्हाड साहेब मला खूप चांगला निर्णय घेतला. मला 2-3 IAS अधिकाऱ्यांचे फोन आले, IPS अधिकाऱ्यांचे फोन आले की तुला कसं समजलं. बोलो मला समजलं, माझ्या वडिलांनी म्हणजे आमच्या पवार साहेबांनी मला माफ केलं. मी सर्व गोष्टी विसरलो, तिकीट माझ्या डोक्यात विषय नाही. एकदा पवार साहेबांनी स्वीकारलं, आता जीना या मरना या हा एकमेव उद्देश म्हणून मी या ठिकाणी आज प्रवेश करत आहे. आणि म्हणून आज पवार साहेबांच्या प्रती ज्या आपण सर्वांनी प्रेम म्हणून या ठिकाणी आलेला आहेत. आव्हाड साहेब, तुम्हाला 2 प्रवाहाची माणसं भेटली. 90% बोलली की चांगला तुम्ही निर्णय घेतला आणि 1-2% बोलली की तू आत्महत्या परत करशील. बोला कशी काय. अजून पक्षाचा तुमच्या कोर्टात चाललंय, निशाणीचा कोर्टात चाललंय, साहेबांचं कसं काय. बोलो मी त्याला एकच सांगितलं, म्हणजे सत्तेतला माणूस होता, तुमच्याकडे सत्ता आहे, पावर आहे, पैसा आहे. बोला हमारे पास पवार साहेब आहे. दिवारमधला आपल्या डोळ्याला आठवतो. मी त्याला सांगितलंय की आमचा पक्ष मला माहीत नाही, निशाणी मला माहीत नाही. आमचा पक्ष पवार साहेब आणि निशाणी पवार साहेब. यापुढं शहापूर विधानसभा मतदारसंघात ज्या प्रकारे ज्या निवडणुका येतील, पक्ष संघटना होतील, त्यासाठी पांडुरंग बरोबर माझे बहिणीच्या म्हणजे मोठ्या बहिणीच्या विद्याताईच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी काम करू आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा शहापूर तालुक्यात पडतो एवढं बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बरोबर साहेब. तुम्ही काकाचं ऐकलं, जो पुतण्या काकाचं ऐकतो त्याचं कधी राजकीय नुकसान होत नाही. यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आपल्या सर्वांचे नेते, देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, आपल्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे खासदार, राष्ट्रीय महासचिव जितेंद्र आव्हाड साहेब, आमचे लोकप्रिय आमदार सुनील भुसारा साहेब, विद्याताई चव्हाण, नसीम सिद्दीकी, माजी आमदार मिलिंद कांबळे, ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ग्रामीणचे काशीनाथ पाटील, या ठिकाणी मुद्दामून ज्यांनी मगाशी मार्गदर्शन केलं ते विद्याताई वेखंडे, अविनाश देशमुख, कालिदास देशमुख, प्रशांत पाटील, अविनाश थोरात, आपले पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार आणि बसवराज पाटील साहेब, अनंता शेलार, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मेहबूब शेख, निलेश पाटोळे, महादू वरोरांचे बंधू खंडू वरोरा, ज्यांचा प्रवेश आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतोय, ते आपले शहापूरचे माजी आमदार पांडुरंग वरोरा, संजय निमसे, नंदकुमार मोगरे, त्यांच्याबरोबर उपस्थित असणारे असंख्य कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, शहापूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्षांपासून सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींना, आज आपणा सर्वांना पांडुरंग वरोरा पुन्हा पक्षात येत आहेत याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर मला दिसतोय. मागच्या काळात जे झालं तो इतिहास आहे आणि मला खात्री आहे की पुन्हा त्याची पुनरावृत्ती न करण्याच्या इराद्याने आपण सगळे आज पुन्हा एकदा एकत्रित जमलेलो आहोत.
मागच्या विधानसभेला पांडुरंग वरोरा आपल्यातून बाजूला गेले आणि तिथं दुसऱ्या महोदयांना बोलवून विद्याताई वेखंडे यांनी सगळ्यांनी आग्रह करून आपले त्यावेळचे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे साहेब आज नाही आहेत आपल्यात, त्या सर्वांनी मिळून नवीन उमेदवार उभा केला आणि तो उमेदवार मागच्या निवडणुकीत निवडून आला. पण मधल्या काळात पक्षाच्या फुटीनंतर जे आमदार पवार साहेबांना सोडून गेले त्यात त्यांची वर्णी लागली आणि या शहापूर मतदारसंघ पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढचं त्या ठिकाणी नेतृत्व कोण करणार, त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला संघटना बांधली पाहिजे या चिंतेत आम्ही सगळे होतो. विद्याताई वेखंडे सतत प्रयत्न करत होत्या, तिथले आमचे सगळे सहकारी राष्ट्रवादी आम्हाला दिलासा देत होते, तुम्ही साहेब काळजी करू नका, काही झालं तरी इथला आमदार आम्ही निवडून देऊ, तुम्ही काही चिंता करू नका. हे सतत विद्याताई आज नाही तर मागच्या 2-2.5 महिन्यापासून आम्हा सगळ्यांना सांगत होते. पण मधल्या काळामध्ये पांडुरंग वरोरांचा निरोप आला, चर्चा झाली, आमच्यातले काही सहकारी पांडुरंग वरोरा साहेबांना भेटले आणि मग पांडुरंग वरोरांनी देखील पवार साहेबांची गाठ घेतली आणि पवार साहेबांचा आणि स्वर्गीय महादू वरोरांचा काय संबंध होता हे मगाशी त्यांनी सांगितले. ते जुने संबंध पुन्हा एकदा समोर आले आणि पांडुरंग वरोरांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली आता पुन्हा काम करायचा निर्णय घेतलेला आहे. आमच्यातल्या सगळ्या सहकार्यांना समजायला थोडासा वेळ लागला आम्हाला. सगळ्यांची चर्चा सल्लामसलत केली. आमच्या विद्याताई वेखंडेताई याही आम्हाला सांगायला लागले आम्ही कामाला लागलोय आणि आपण निर्णय करताना थोडासा विचारपूर्वक करा. आम्ही सगळे एकत्रित बसलो आणि पक्षाच्या हितासाठी सर्वांनी समजूतदारपणाची भूमिका घ्यायचा निर्णय झाला आणि पांडुरंग वरोरांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश देण्याचा मार्ग मोकळा झाला. आज मी पक्षाचा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचा म्हणून त्यांचं स्वागत करतो. पांडुरंग वरोरा आल्यामुळं मला खात्री आहे की शहापूर भागात आपली ताकद वाढेल. आपल्या दशरथ तिवरे जिल्ह्याचे अध्यक्ष होते, त्याच्यानंतर आपण दशरथ तिवरे साहेबांनी पक्षाचा त्याग केल्यावर नवीन अध्यक्ष केलेले होते बाळामामा म्हात्रे होते, त्याच्यानंतर गोंधळी होते आणि मग ती पुन्हा पोकळी निर्माण झाली आणि मग सगळ्यांनी विचार करून काशीनाथ पाटील यांना जिल्हा अध्यक्ष केलं आणि काशीनाथ पाटील तुमचा पायगुण फार चांगला आहे की काशीनाथ पाटील जिल्हा अध्यक्ष झाले आणि आज पांडुरंग वरोरांच्या नात्यानं निमित्ताने आज पक्षाची ताकद वाढली. ठाणे जिल्हा हा पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे आणि जितेंद्र आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात शहरी भागात आणि ग्रामीण भागात चौफेर मागच्या काही महिन्यात जोरात काम चालू केलंय. पक्ष संघटनेचं काम चालू आहे आणि ठाणे जिल्हा हा सगळ्यात जास्त आमदार असणारा जिल्हा आहे. विधानसभेचे जास्त सदस्य या जिल्ह्यातून विधानसभेवर जातात आणि म्हणून आपल्याला जास्त लोकसंख्या महाराष्ट्रातली या जिल्ह्यात राहते असं मला वाटतं. त्यामुळे या जिल्ह्यात अधिक संघटना कशी बळकट करता येईल याकडे आम्ही सगळे लक्ष द्यायला लागलोय आणि त्यामुळे पांडुरंग वरोरा येऊन पक्ष संघटना अधिक बळकट होईल. पण पांडुरंग वरोरांनी मला आठवतं की त्यांच्या मतदारसंघातल्या पिण्याच्या पाण्याचा 285 गावाच्या योजनेसाठी मोठा लढा दिला, संघर्ष दिला, त्याचा पाठपुरावा करत होते ते. त्यानंतर मधल्या काळामध्ये मी जलसंपदा विभागाचा मंत्री होतो त्यावेळी पांडुरंग वरोरा 2-3दा येऊन माझ्याकडे
बावली डॅममधून पाणी देण्याच्या विषयी मागणी करत होते. अशा अनेक प्रयत्नातनं आज योजना सुरू झाली. त्यामुळं काम पूर्ण झाल्यावर त्या 200-250 गावांना चांगला फायदा होईल. पण त्या भागातले आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न आहेत आणि आदिवासी समाजातले हे प्रश्न सोडवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातला सगळा आदिवासी भाग आणि आमचे सुनील भुसारा साहेब आहेत त्यांच्या भागातला आदिवासी, ठाणे मोखाडा भागातले आदिवासी, या सगळ्या लोकांना अधिक संघटित करणं आणि आदिवासी समाजाच्या मागं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद उभा करून आदिवासींच्या प्रश्नात पवार साहेबांच्या विचाराने अधिक चांगलं लक्ष घालण्यासाठी आपल्याला कणखर खंबीर नेत्यांची, कार्यकर्त्यांची गरज होती. आज या निमित्तानं शहापूर भागात पांडुरंग बरोरा यांचा प्रवेश होत असल्यामुळं मी त्यांचं पक्षात स्वागत करताना ही अपेक्षा व्यक्त करतो की शहापूर भागातले नागरी वसाहतीतले प्रश्न, खेडेगावातले प्रश्न, वाडी वस्तीचे तांड्यावरचे प्रश्न, आदिवासी समाजाचे प्रश्न, या सर्व प्रश्नांना चालना देण्याचं काम भविष्य काळात आपण करू. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये होतील आणि त्यानंतर बरोबर 1 वर्षाच्या पेक्षा कमी कालावधी आता राहिलाय विधानसभेच्या निवडणुकीला. आपण सगळ्यांनी आपापले मतभेद, हा नवीन आलाय, हा जुना आलाय, हे प्रश्न मनातनं काढून टाकू आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांना मानणारा जो पक्ष आहे त्या पक्षाचा आमदार त्या ठिकाणाहून विधानसभेला निवडून पवार साहेबांचे हात शाहू फुले आंबेडकरांचा विचार बळकट करण्यासाठी तिथला आमदार आपल्या सगळ्यांच्या विचाराचा असला पाहिजे, हा प्रयत्न करून आजपासून आपण कामाला लागू. शेवटी संघटना म्हटल्यावर भांड्याला भांडं लागतं. ते सगळे प्रश्न सोडवण्याचं काम जितेंद्र आव्हाड साहेब, सुनील भुसारा पण तुमच्या जवळ आहेत, हे सगळे करतील. कमी पडलं तर आम्ही सगळे आहोत. पण येणाऱ्या काळामध्ये शहापूर विधानसभा मतदारसंघात आज जरा कमी वेळेत आपण हा कार्यक्रम घेतला, पण पांडुरंग बरोबरांनी मला सांगितलेलं आहे की विद्याताई वेखंडेंनाही सांगितलेलं आहे की एक मोठा मेळावा पवार साहेबांच्या उपस्थितीत शहापूर तालुक्यात ते म्हणतील तिथं घेऊ आणि सगळ्या लोकांना त्या शहापूर विधानसभा मतदारसंघात आणि ठाण्याच्या ग्रामीण भागातल्या लोकांना एकत्रित करू आणि त्या ठिकाणी खंबीरपणानं आपला पक्ष उभा करण्यासाठी, पुन्हा चालना देण्यासाठी पुढच्या महिन्यात 1.5 महिन्यात जेव्हा साहेबांना वेळ होईल त्यावेळी आपण त्या ठिकाणी मोठा मेळावा घेऊ. आपल्या पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव याविषयी काही लोक आपला पक्षच काढून घेण्याच्या नादात निवडणूक आयोगाकडे गेलेले. या देशामध्ये शिवसेना या पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला. मराठी माणसाने उभा केलेला एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष म्हणून आता राष्ट्रवादीवर हे संकट आणण्याचा प्रयत्न काही लोक करतायत. आपण खंबीर आहोत. आपण निवडणूक आयोगापुढे जातोय. निवडणूक आयोगात तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रातल्या जवळपास 70% जास्त पदाधिकाऱ्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय जिल्ह्यात घेतला. भारतामध्ये 28 राज्यात जिथं आपला पक्ष आहे तिथल्या जवळपास 24 पेक्षा जास्त राज्याच्या अध्यक्षांनी पवार साहेबांना पाठिंबा दिलेला. त्यामुळे या देशातला राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय मान्यता असणारा पक्ष, गेली असेल आमची मान्यता काही काळापुरती, पण राष्ट्रीय मान्यता असणारा आमचा पक्ष, या पक्षाला पुन्हा एकदा चांगलं बळकटीचं स्वरूप आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. पण आमचा पक्ष, आमच्या पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह काढून घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने चाललाय. सुप्रीम कोर्टाने सुदैवाने मागच्या काळात एक निर्णय दिलेला आहे शिवसेनेच्या केसमध्ये की आमदार कुठेही जावो, पक्ष आमदारांच्या मागे जात नाही, पक्ष हा पक्षाच्या जागीच असतो. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जो निष्कर्ष काढलेला आहे त्या निष्कर्षाच्या बळावर मला खात्री आहे की निवडणूक आयोग वेगळा निर्णय घेणार नाही. ठामपणाने पवार साहेबांच्या पक्षाला मान्यता देऊन पक्ष आणि चिन्ह पवार साहेबांच्याच बरोबर राहील अशी व्यवस्था जर न्यायबुद्धीनं त्यांनी निर्णय करायचा म्हटला तर होईल असा मला विश्वास आहे. न पेक्षा आपल्याला पुढची
जी काही पावलं टाकायची ती आपण टाकू, पण या कोणत्याही घटनेतनं विचलित होऊ नका. शेवटी पवार साहेब जिथं उभा राहतील तिथं आपला पक्ष असतो. त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका. कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांच्या समर्थनाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पुढच्या विधानसभेला, येणाऱ्या लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचा पक्ष ताकदीनं पुढे येईल आणि महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा चांगल्या पद्धतीने करेल, हाच विश्वास मी या ठिकाणी बाळगतो. महादू अरोरा यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थानं आज शांती झाली असेल. खंडू अरोराने सांगितलं की काय सांगितलं मी पांडुरंगला, त्यामुळं खंडू बरोरा महादू बरोरांचे बंधू त्यांनी सांगितलं की मी सावलीसारखा माधू बरोरांच्या बरोबर होतो, कधी माधू बरोरांनी बॉडीगार्ड वापरला नाही, मी कायम सावलीसारखी त्यांना साथ दिली आणि आम्हाला आमच्या पुन्हा घरात येताना प्रचंड आनंद होतोय. हे स्वरूप महादू बरोरांच्या बंधू खंडू बरोरा यांनी आज व्यक्त केलं आणि त्यामुळं एक चांगली घटना आज झालेली आहे. पण मित्रांनो, बारकाईने बघा, पवार साहेबांचा तिकडं शहापूर सारख्या आदिवासी भागात देखील मानणारा किती मोठा वर्ग आहे. मी पवार साहेबांना मुद्दा म्हणून सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात मी जाऊन आलोय. एकही महाराष्ट्रात असा तालुका नाही ज्या ठिकाणी पवार साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच नाही. आमची कदाचित विधानसभा आम्ही लढवत नसू तिथं, पण विधानसभा लढवत नसलो तरी त्या विधानसभा मतदारसंघात आणि त्या तालुक्यात शरद पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग त्या ठिकाणी राहतो आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पवार साहेबांनी माणसं जोडलेली आहेत आणि तेच आपल्या पक्षाचं भांडवल आहे. आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा पांडुरंग बरोरा यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. आपल्या मागं, तुम्हा सर्वांच्या मागं पवार साहेबांची ताकद, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद समर्थपणाने उभी राहील एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर शिंदे गटाचे शहापूर तालुका प्रमुख नंदकुमार मोगरे यांचा देखील पक्षप्रवेश पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून होत आहे. मी जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पक्षामध्ये त्यांचा प्रवेश घ्यावा. त्याचबरोबर संजयजी निमसे माजी सभापती जिल्हा परिषद ठाणे यांचा देखील या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय. प्रातिनिधिक स्वरूपात आपण पांडुरंग बरोरा साहेबांच्या सोबत या 2 लोकांचे पक्षप्रवेश घेतले. बाकी लिस्ट तशी खूप मोठी आहे, पण सगळ्यांचा पक्षप्रवेश होणं शक्य नाही, म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात आपण हे पक्षप्रवेश घेत आहोत. इथं उपस्थित या पक्षप्रवेशासाठी वेळ दिला त्याबद्दल मी पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्रजी आव्हाड साहेब व सर्व मान्यवरांचे या पक्षप्रवेश सोहळ्याला वेळ दिल्याबद्दल मी आभार मानतो आणि हा पक्षप्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्वांना विनंती आहे की आता मागच्या दारानं आपण बाहेर जाताना कृपया मागच्या दारानं बाहेर जावं. धन्यवाद. बाकी त्याचे आज पांडुरंग बरोरा साहेब यांच्या सोबत अशोक जाधव युवा सेना उपजिल्हा प्रमुख, शांताराम सासे माजी पंचायत समिती सदस्य, पुंडलिकराव शिर्के माजी अध्यक्ष खरेदी विक्री संघ, भरत उबाळे उपतालुका प्रमुख, पंकज धानके उप तालुका प्रमुख व पंचायत समितीचे माजी सदस्य, अरुण अधिकारी, डॉक्टर भानुशाली, निखिल बरोरा, काशीनाथ वाघ, दत्ता हंबिरे, सुधाकर वेखंडे, घनश्याम गायकवाड, मुकुंद उबाळे आणि सय्यद परेश भुईर, रवींद्र हिरवा, बाळू सपाट, भास्कर आरे, निर्मला भांगे, नामदेव भुईर, तुकाराम वर, दीपक निमसे, बबन ठाकरे, सुनील निमसे, विठ्ठल सांडे, रामचंद्र वेहळे, वसंत दवणे, विठ्ठल फरडे, गुरुनाथ बांगर, कुमार भुईर, मनोज
धानके, बाळू गव्हाळे, राहुल मोरे, बाबू भेंगा, संतोष आरे, सचिन निस्ते, रवी चौधरी, प्रदीप चव्हाण, नामदेव सोनारे, आदम शेख, गफार शेख, शाबीर शेख, नाजीर शेख, बाळू सपाट, हरीश धनके, विठ्ठल धनके, मंगल निरगुडा, भास्कर गिरा, जगन्नाथ निरगुडा, काशीनाथ भोईर, भाऊ धानके, प्रकाश भेरे, सुभाष मोडके, डॉक्टर योगेश भानुशाली, विठ्ठल मोरे या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारात स्वागत करतो आणि हा पक्ष प्रवेश सोहळा संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.